रोज सकाळी उठलं की सर्वात आधी पडणारा प्रश्न तो म्हणजे नाश्त्यासाठी काय बनवायचं. म्हणूनच आज आपण फक्त 10 ते 15 मिनिटात बनून तयार होणारा, तोंडात टाकताच विरघळणारा आणि थंड झाला तरी सुद्धा चवीला भन्नाट लागणारा असा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवतोय. त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये इथे मी अर्धी वाटी तूप घेतले, ते घालायचं. यामध्ये सर्व साहित्याचं प्रमाण समप्रमाणात वापरायचं आहे. तूप गरम झालं, की आता ज्या वाटीने मोजून तूप घेतलं होतं, त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, ते घालायचं आणि आता हे गव्हाचं पीठ मंद आचेवरती छान खमंग असं भाजून घ्यायचं. गव्हाचं पीठ छान लालसर झालं पाहिजे. त्यासोबतच हे गव्हाचं पीठ छान खमंग असं भाजलं गेलं, की याचा सुगंध अगदी घरभर पसरतो. त्यामुळे लगेच समजून जाल, की हे गव्हाचं पीठ अगदी छान खमंग भाजलं गेलं आहे. आता गव्हाचं पीठ भाजून होतंय, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे एका पातेल्यात ज्या वाटीने मोजून तूप आणि गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. गव्हाच्या पिठाच्या दुप्पट हे पाणी आपल्याला वापरायचं आहे. आता हे पाणी उकळण्यासाठी बाजूच्या गॅसवर मी ठेवून देते. इथे पहा गव्हाचं पीठ छान भाजलं जाते, बाजूने तूपही सुटायला लागलं आहे. आणखी थोडासा गडद रंग येईपर्यंत हे गव्हाचं पीठ आपल्याला असंच भाजून घ्यायचंय. तर इथे पहा गव्हाच्या पिठाचा रंग हलका-हलका बदलायला लागला आहे. छान सोनेरी रंग येईपर्यंत हे गव्हाचं पीठ आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे. गॅसचा फ्लेम अजिबात मीडियम किंवा हाय करायचा नाही. तर इथे पहा मंद आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत हे गव्हाचं पीठ मी भाजून घेतलं आहे. गव्हाच्या पिठाचा कलर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता यामध्ये बाजूच्या गॅसवर जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते सुद्धा छान उकळलंय. हे उकळलेलं पाणी आणि आता हे गव्हाचं पीठ पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये अजिबात गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे. तर इथे पहा गव्हाचं पीठ पाण्यामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि अजिबात हे पीठ कढईला चिटकत नाहीये, छान मोकळं झालं आहे. त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मोजून सर्व साहित्य घेतलं होतं, त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी साखर घेतलीये, ती घालायची. साखर सुद्धा या गव्हाच्या पिठामध्ये छान एकसारखी मिक्स करून घ्यायची. तर इथे पहा साखर सुद्धा गव्हाच्या पिठामध्ये मी छान एकसारखी मिक्स करून घेतलीये. आता कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं हा शिरा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे पहा एक 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर हा गव्हाच्या पिठाचा शिरा म्हणजे कडा प्रसाद मी शिजवून घेतला आहे. झाकण काढायचं, खालून एकदा हा गव्हाच्या पिठाचा शिरा मिक्स करून घ्यायचा. परफेक्ट असा मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारा गव्हाच्या पिठाचा शिरा बनून तयार झाला आहे. हा गव्हाच्या पिठाचा शिरा जरी थंड झाला ना, तरी आहे असा मऊसूद राहतो आणि अगदी 2 दिवस छान टिकतो. तोंडात टाकताच विरघळतो आणि पाहिलं ना, अजिबात जास्त साहित्य लागत नाही. मस्त गरमागरम असा हा शिरा सर्व्ह करायचा. अगदी सर्वांना आवडेल असा हा बनून तयार होतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं किंवा वेळ कमी असेल, तर झटपट होणारा हा गव्हाच्या पिठाचा शिरा नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.